Brought to you by Techno Camon 30 series. एका बड्या बिल्डरच्या मुलानं 19 मेच्या मध्यरात्री दोघांना चिरडलं आणि पुण्यासोबत अख्खा महाराष्ट्र हादरला। हे प्रकरण रोज नवीन वळण घेतंय। या सगळ्या प्रकरणामध्ये आता सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे ते म्हणजे ससून रुग्णालय। रोज नव्या धक्कादायक गोष्टी या प्रकरणामध्ये समोर येतायत। आरोपीचं ब्लड सॅम्पल घेऊन त्याची अदलाबदली केल्याप्रकरणी ससूनच्या 2 डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे। या प्रकरणात राज्य सरकारनं एसआयटी स्थापन करून चौकशीचे आदेश दिलेत। या एसआयटी समितीच्या अध्यक्षा जे हॉस्पिटलच्या डीन डॉक्टर पल्लवी सापळे या आहेत। डॉक्टर पल्लवी सापळे ज्यांच्यावर आधीच भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, ब्लड सॅम्पल प्रकरणी नेमकं काय घडलं याची चौकशी त्या करणार आहेत। यावरूनच आता ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत तेच अधिकारी चौकशी करणार का असं म्हणत विरोधक सवाल करतायत। पल्लवी सापळे या नक्की आहेत तरी कोण, त्यांच्यावर नक्की कुठले भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, हेच सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय मुंबई तक। 19 मेला पुण्यात अपघात झाला। याचे पडसाद अख्ख्या राज्यभरात उमटले। आरोपीचे वडील आणि आजोबा अटकेत जरी असले तरी रोज नवीन गोष्टी या प्रकरणामध्ये समोर येत आहेत। या सगळ्या अपघात प्रकरणामध्ये ससून रुग्णालय सध्या चर्चेत आहे। याच रुग्णालयात ब्लड सॅम्पलची अदलाबदली केल्यामुळे 2 डॉक्टरांना अटक झाली। या ब्लड सॅम्पल प्रकरणाची आता एसआयटी चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारनं दिलेत। या समितीच्या अध्यक्षपदी जे हॉस्पिटलच्या डीन डॉक्टर पल्लवी सापळे यांची निवड करण्यात आलेली आहे। यासोबतच डॉक्टर गजानन चौहान आणि डॉक्टर चौधरी या समितीचे सदस्य असणार आहेत। डॉक्टर पल्लवी सापळे यांची वादग्रस्त वैद्यकीय अधिकारी म्हणून ओळख आहे। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी चौकशी करणारे किती स्वच्छ आहेत असं म्हणत सापळे यांच्या नियुक्तीबद्दल शंका उपस्थित केली आहे। चौकशी करणारे किती स्वच्छ आहेत असं म्हणत अंबादास दानवेंनी एक ट्विट केलंय। ट्विटमध्ये दानवे लिहितात, सरकारनं पुण्यातील ससून रुग्णालयाच्या डॉक्टरांची चौकशी करण्यास नेमलेल्या तिघांच्या समितीचं अध्यक्षपद जे रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर पल्लवी सापळे यांच्याकडे दिलं। मुळात डॉक्टर सापळे या कमिशन घेतल्याशिवाय औषधी यंत्रसामुग्री खरेदीच्या कागदावर सही करत नाहीत असा आरोप सत्ताधारी पक्षाच्या आमदार यामिनी जाधव यांनी यापूर्वी केला होता। उलट सापळे यांच्यावरील आरोपांचं पुढे काय झालं हे सरकारनं सांगावं। हे असले अधिकारी नेमून हेच सिद्ध होतं की पुणे प्रकरणी सरकार अजूनही गंभीर नाहीये। असे अधिकारी नेमले असतील तर तपासाअंती काय समोर येईल हे कोणीही आत्ताच सांगू शकेल। त्याला चौकशीचा ड्रामा करण्याची काही गरज नाही असं म्हणत दानवेंनी सापळे यांच्या नियुक्तीवर प्रश्न उपस्थित केलाय। डॉक्टर सापळे यांनी मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये असताना तसंच आता जे रुग्णालयामध्ये अनेक प्रकरणांमध्ये भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार केल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधव यांनी केला होता। सापळे यांच्यावर त्यांनी नेमके कुठले आरोप केलेले आहेत, पल्लवी सापळे यांच्यावर कुठले भ्रष्टाचाराचे आरोप आहेत यावरच एक नजर टाकूयात। डॉक्टर सापळे भाड्याची गाडी वापरत असून त्याचं महिन्याला 1 लाख रुपयांचं बिल शासनाला त्या सादर करतात। हा खर्च 70 ते 80 लाख रुपयांवर गेलाय। मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रक्त संक्रमण शास्त्र विभागामध्ये असताना रक्तातील प्लाझ्मा विकून शासनाच्या परवानगीशिवाय 13 लाख रुपये त्यांनी जमा केले आणि त्यातूनच ॲम्ब्युलन्स खरेदी करून ती आईने आपल्याला दान केल्याचं त्यांनी सांगितलं। ऑगस्ट 2022 मध्ये त्यांची सहसंचालक पदावर पदोन्नती झाली आणि त्यानंतर संभाजीनगर येथे त्यांची बदली झाली। मात्र अजूनही त्यांच्या बदलीचे जे आदेश आहेत ते निघालेले नाहीयेत असे आरोप पल्लवी सापळे यांच्यावर आहेत। एकंदरीतच पल्लवी सापळे हे एक वादग्रस्त व्यक्तिमत्व आहे। त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत आणि त्याच पल्लवी सापळे या आता ससून रुग्णालयात जे ब्लडची अदलाबदली झाली या प्रकरणामध्ये त्या चौकशी करणार आहेत। यावरूनच आता विरोधक टीका करतायत। यावरूनच आता एक नवीन वाद निर्माण झालेला आहे। तुम्हाला या सगळ्यांवर काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा आणि मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।